विश्वास ठेवलेला आहे आणि या तालुक्यातील ऊस उत्पादकांना 100% खात्री आहे की हा कारखाना अगस्ती कारखाना या तालुक्याची कामधेनू आहे आणि तो कारखाना कोण चालू शकेल याबद्दल अकोले तालुक्याच्या सभासदांमध्ये प्रचंड सकारात्मकतेची भावना होती आणि म्हणून 2 महिने निवडणुकीचा कार्यकाळ लांबला। देशामध्ये अशा प्रकारची निवडणूक होण्याची पहिली घटना आहे आणि म्हणून अकोले तालुक्याच्या जनतेने संयम पाहिला। गायकर साहेब आणि गायकर साहेबांच्या बरोबर असणारे आम्ही सर्व संचालक या सगळ्या मंडळींनी नेते मंडळींनी कारखाना चालू करण्यासाठी घेतलेले परिश्रम, अगस्ती कारखाना वाचवण्यासाठी घेतलेले सर्व धडपड ही तालुक्यातली जनता विसरली नाही आणि म्हणून आज तुम्ही मताची आकडेवारी जर पाहिली तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर जे निकाल लागलेत त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक गटामध्ये आज 1500 ते 1600च्या फरकाने सगळे उमेदवार विजयी होतात। ही एकतर्फी विजय अकोले तालुक्याच्या जनतेने जो कौल दिलेला आहे या कारखान्याला वाचवण्यासाठी दिलेला आहे। हा कारखाना कायमस्वरूपी चालावा, कायमस्वरूपी या तालुक्यातील ऊस उत्पादकांचा ऊस या ठिकाणी गाळला जावा आणि या कामधेनूला वाचवण्यासाठी फक्त आणि फक्त समृद्धी मंडळाचे सर्व नेते त्या कारखान्याला वाचू शकतात ही प्रामाणिक भावना लोकांनी ओळखली आणि म्हणून हा एकतर्फी निकाल या ठिकाणी दिलेला आहे। नक्कीच महेशजी, जर दुसरी बाजू जर बघितली गेली तर पिचड साहेबांनी तालुक्यासाठी दिलेलं वरदान किंवा केलेली कामं असतील, त्यांची कामं असेल, त्यांची कामाची पद्धत असेल किंवा त्यांनी जो काही सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली गेली 28 वर्ष ते एक संस्थापक चेअरमन म्हणून होते आणि एवढा मोठा धक्का आज बसतोय, नक्की याच्या पाठीमागची पार्श्वभूमी याच्या मागचे कारण काय सांगू शकता? खरं आहे संस्थापक चेअरमन म्हणून ते 28 वर्ष राहिले, परंतु या निवडणुकीमध्ये अकोले तालुक्यामध्ये एक वेगळा ट्रेंड आला की बाकीच्या सगळ्या आमदारकी असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, सगळ्या ठिकाणी आदिवासी समाजाचं नेतृत्व पुढे आलेलं सगळ्यांनी पाहिलेलं आहे। परंतु ऊस उत्पादक हा मेजॉरिटीनं हा सगळा बहुजन पट्ट्यातला होता आणि म्हणून तालुक्याचे आमदार लहामटे साहेब असतील, अशोकराव भांगरे साहेब असतील या सगळ्यांनी सांगितलं की बहुजन समाजाचा माणूस या कारखान्याचा चेअरमन झाला पाहिजे, सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, एकाच व्यक्तीकडे अनेक पदं नको, अशा प्रकारची एक भूमिका गेल्या मागच्या काळापासून सुरू झाली आणि तो ट्रेंड संपूर्ण तालुक्यात गेला की बहुजन समाजाचा माणूस एकदा या कारखान्याचा चेअरमन झाला पाहिजे आणि गायकर साहेब या तालुक्यातले बहुजनांचे नेते आहेत आणि ते आता शिक्कामोर्तब झालेले आहेत। निश्चित महेशराव जर बघितले गेले तर शिवसेनेचे एक नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे। खरं तर त्यांना ज्यावेळी त्यांना उमेदवारी नाकारली त्यावेळी ते नाराज दिसत होते, परंतु त्यांची समजूत खरं तर गायकर साहेबांनी काढली, कदाचित ते नाराज असतील परंतु निश्चित त्यांना पुन्हा संधी दिली जाते। रेणुकाजी आपल्यासोबत आहे, काय सांगणार? मी आता जो निकाल दिसतोय आपल्याला सगळ्यांना पुढे येणारा जो निकाल दिसतोय हा कोणता पॅटर्न म्हणायचा आपण? याला समृद्धी मंडळाच्या हा त्रिवेणी संगम म्हणावा लागेल। म्हणजे गायकर साहेब नंबर 1, आमदार साहेब आणि भांगरे साहेब या तिघांचा एकत्रितपणे हा सगळा पॅटर्न तालुक्याने स्वीकारलेला आहे। बहुजन पॅटर्नच त्याला आपण म्हणूया। बहुजनामध्ये निवळ जातीय समीकरण मांडून चालणार नाही, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन चालणारं व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे बघितलं जातं अशी एकमेव गायकर साहेब आहे की ज्यांनी सगळ्यांची मोड बांधली, यशस्वीपणे सगळ्या समाजातील सर्व घटकांना त्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि म्हणून लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला। प्रचंड बहुमताने आज सगळे उमेदवार विजयी होत आहेत, ही आनंदाची बाब आहे। अकोले तालुक्यामध्ये एक नवं पर्व या निमित्ताने सुरू होते आणि कारखाना ही अकोले तालुक्याच्या जनतेचा श्वास आहे, तो श्वास टिकवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या गोष्टी या सगळ्या नेतेमंडळींनी केलेल्या आहेत। गायकर साहेबांना ह्या निवडणुकीमध्ये टार्गेट केलं अशी एक चर्चा होती, खूप टार्गेट झाले, म्हणजे निवळ गायकर साहेबच नाही तर या निवडणुकीमध्ये अनेक नेते मंडळींना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला। वास्तविकता नगरपंचायतच्या निवडणुकीपासूनच गायकर साहेबांच्या व्यक्तिगत जीवनावर आणि त्यांना व्यक्तिगत टार्गेट करण्याचा अनेक शक्तींनी प्रयत्न केला, परंतु या तालुक्यातील जनतेने कदाचित नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये काही मिसअंडरस्टँडिंगमुळे काही भूमिका बदलल्या असतील, परंतु तो राग, जो टार्गेट करण्याचा जो राग तालुक्यातील जनतेच्या लक्षात आला, काही लोक पार सगळ्या बाजूनं त्यांच्या मागे लागले आणि बहुजन नेत्याला एका बाजूने संपवण्याचा प्रयत्न होतोय काय अशा प्रकारची सुद्धा चर्चा सामान्य माणसांमध्ये गेली आणि म्हणून लोकांनी रिॲक्शन दिलेली आहे की नाही, बहुजन समाजाच्या माणसांना तुम्ही संपवतायत, एक बहुजनांचा मोठा नेता आहे आणि आम्ही आत्तापर्यंत सगळं तुमच्याकरता केलेलं आहे, हे सगळं असताना तुम्ही आमच्या नेत्याला संपवण्याचा प्रयत्न करतायत, हा मेसेज गेला या निमित्तानं आणि म्हणून लोकांनी एकतर्फी या ठिकाणी निकाल नोंदवलेला आहे। महेशराव, अगदी थोडक्यात मला एकच प्रश्न विचारायचा, साधारण अजून किती वेळ लागेल पूर्ण डिक्लेअर करायला, जाहीर करायला? आता उत्पादक गटामधल्या सगळ्या 5ही गटांमधलं मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। जेवणाची सुट्टी होती म्हणून देवठाण आणि कुतूळ या गटांचे निकाल बाकी आहेत, मतमोजणी कंप्लीट झालेली आहे। एकदा जेवणाची सुट्टी संपल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी ते निकाल जाहीर होतील आणि मग त्यानंतर राहिलेले आपले जे काही 5 जनरलचे जे गट आहेत, महिला आहेत, त्याच्यामध्ये
ST आहे तुमच्या आणि NT वगैरे या सगळ्या जागांची निकालांची मतमोजणी लगेच सुरू होईल. नक्कीच आपल्यासोबत होते महेशराव नवले शिवसेनेचे नेते आहेत ते. या ठिकाणी आता अशोकराव देशमुख आहेत, अशोकांना आरोटे देखील या ठिकाणी आहेत. तुम्ही देखील यापुढे या. संपूर्ण राज्य आज तुम्हाला लाईव्ह बघतं. सर बोला त्यांच्याशी. आत्ता जो निकाल लागला आहे आरोडे साहेब, तर हा निकाल काय सांगतो नेमकं? हा निकाल असं सांगतो की ज्यांनी खरोखरच शेतकऱ्यांसाठी, ऊस उत्पादकांसाठी एक 10 वर्ष ते व्हाईस चेअरमन असताना जे काम केलं, म्हणजे उत्पादकांनी त्यांना न्याय दिलेला आहे. आज समृद्धी मंडळाला जो न्याय मिळतो आहे, समृद्धी मंडळात जे विक्रमी मताने जे विजय होतो आहे, तर ते गायकर साहेब त्यांनी 10 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर होतो. काम कोण पाहत होतं आणि कोण कोण पाहत नव्हतं, तर साहेब गायकर साहेब काम पाहत होते. म्हणजे त्यांच्या त्या कष्टाचं आणि आमच्या सगळ्या समृद्धी मंडळाच्या नेतृत्वाचं एकीचं बळ आज इथं सिद्ध होतं आहे. आणि त्यामुळं आज जो लोकांनी आम्हाला निर्णय दिला आहे, आम्हाला तो निर्णय इतका आनंददायी आहे आणि आम्हाला आमची आता जबाबदारी वाढलेली आहे की आम्हाला तो कारखाना कर्जमुक्त करायचा आहे, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे, कामगारांना न्याय द्यायचा आहे. या सगळ्या आमच्या पुढं दुधारी संकट आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी करत असताना या कारखान्याला त्यातून बाहेर काढायचे. आणि आम्ही सभासदांना ही ग्वाही देतो का तुम्ही आमचा जो विश्वास टाकला आहे, तो विश्वासाला आम्ही पात्र ठरू आणि आम्हाला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं. जसं आज सहकार्य केलं तसं 5 वर्ष आम्ही सहकार्य तुमचं मागतोय आणि आपण हा कारखाना समृद्धीकडे नेऊ आणि शेतकरीसुद्धा समृद्धीकडे नेऊ अशी आमची आशा आहे. हे होते आपले अशोकराव आरोटे, शेतकरी संघटनेचे नेते आहेत, विद्यमान कारखान्याचे संचालक ते राहिलेत. आणि आता दुसरे एक उमेदवार जे आहेत इंदोरी गटातले आणि शिवसेनेचे नेते आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतीचं माळादेव ग्रामपंचायत गेल्या काही वर्षापासून नेतृत्व करतायत, गावाचं नेतृत्व करतायत. प्रदीप हास्य आपल्यासोबत आहे. काय सांगाल या निकालाबद्दल? आता खऱ्या अर्थानं ह्या तालुक्याची कामधेनू की ज्यांचा थेट शेतकरी असेल, व्यापारी असेल, यांच्या चुलीचा संबंध येतो आहे. आणि ह्या निवडणुकीच्या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये या ठिकाणी या तालुक्याचे आमदार डॉक्टर लहामटे असतील, बहुजनांचे नेते मान्य सीतारामजी गायकर असतील, अशोकराव भांगरे असतील, यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये हा कारखाना कोण चालू शकतं हे ओळखून या ठिकाणी गायकर साहेबांना खऱ्या अर्थानं चेअरमन पदाची संधी 28 वर्षानंतर खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी की ज्यांनी हा कारखाना चालवण्यासाठी फार मोठं योगदान दिले, त्यांना ह्या ठिकाणी ह्या निमित्तानं कारखान्याचं चेअरमनची संधी या ठिकाणी चालवून आली आहे. आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांना ह्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये कारखाना चालवण्याच्या दृष्टीतून काटकसर बचत करून हा कारखाना भविष्यात हे संचालक मंडळ चेअरमन, व्हाईस चेअरमन सगळे चालवतील आणि हा कारखाना सुस्थितीमध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने येईल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. तुम्ही आत्ताच म्हटले की कारखाना अतिशय काटकसरीने आणि व्यवस्थित पद्धतीने चालवा लागेल तेव्हा तो ऊर्जित अवस्थेत येईल. परंतु असा काय अजेंडा आपला आहे की जो आपल्याला कारखाना ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी किंवा या कर्जातनं बाहेर काढण्यासाठी आपण असा काही पॅटर्न ठरवला आहे का सगळ्यांनी? आता भविष्यामध्ये ज्यावेळेस कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमनची निवड होईल आणि त्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये तो निर्णय खऱ्या अर्थानं होईल की आपण कारखाना ह्या कर्जामधून कसा काढायचा हे त्या ठिकाणी ते धोरण होईल. आज ह्या ठिकाणी ते आम्ही सांगू शकत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी झाली की या निवडणुकीच्या निमित्तानं की बिगर काही उत्पादक सभासद जे होते त्यांनाही या ठिकाणी मतदानाची संधी या ठिकाणी मिळाली. म्हणजे ज्याच्यामध्ये आदिवासींचं मोठे संख्येनं त्या ठिकाणी ते सभासद आहेत, मतदार आहेत की त्यांना ही संधी या ठिकाणी मतदानाची मिळाली. त्यांच्या काही अपेक्षा आता येणाऱ्या नवीन संचालक मंडळाकडनं आहेत की आम्हाला साखर मिळाली पाहिजे किंवा डिव्हिडंड मिळाला पाहिजे, अशा काही अपेक्षा आहेत, काय सांगा? या संदर्भामध्ये कारखाना सध्या तोट्यात आहे, परंतु तो कारखाना नफ्यामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी येणारं संचालक मंडळ निश्चितच त्याबाबत विचार करून धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही. सद्यस्थितीमध्ये तरी ह्या गोष्टीवर लगेच ह्या ठिकाणी कोणतंही विचार ह्या ठिकाणी आम्ही देऊ शकत नाही लगेच. या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी राजयोगचे संपादक संदीप दातखेळे आहेत. संदीपजी. नक्की प्रदीपजी, आता बघितलं गेलं तर ज्यावेळेस तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू होती तर ती शिवसेनेतून तिकीट कोणाला मिळणार हे सर्वांचं लक्ष चालू होतं. परंतु तुम्ही 2 सख्खे मावस भाऊ एम शेठ म्हणजे मच्छिंद्र धुमाळे हे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आहेत आणि तुम्ही त्यांचे सख्खे मावस भाऊ, तुम्हाला दोघांना ज्यावेळेस खरी तर उमेदवारी दिली त्यावेळेस जनता बी संभ्रमामध्ये होते. शिवसेना पक्ष असा तुम्ही सगळ्यांनी एकवटून धरला आहे, तुम मिलबाटके खाएंगे असं काय आहे का? अजिबात नाही. मी खऱ्या अर्थानं गेल्या माझ्या गावामध्ये म्हाळादेवीत गेले 25 वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये प्रतिनिधित्व केलं आणि अत्यंत विकासाभिमुख त्या ठिकाणी देवस्थान असेल, गाव ग्रामपंचायत असेल,
त्या कामाची पावती तालुका लेवलला मला काम करायची संधी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ती प्रेरणा मिळाली आणि सर्व तालुक्यातील नेत्यांना वाटलं की प्रदीप ज्यावेळेस गावचा एवढा विकास करू शकतो, कारखान्यावर जर त्याला आपण तिकीट दिलं तर कामाच्या पावतीवर तो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सुद्धा चांगलं काम करू शकेल. या ठिकाणी नाटक होतं याचा काही संबंध खऱ्या अर्थानं नाही आहे. कामाच्या जोरावर खऱ्या अर्थानं मला ते तिकीट मिळालेलं आहे असं माझ्यासारख्या वाटतं. कदाचित आता जर पाहिलं गेलं तर चेअरमन व्हाईस चेअरमन जर म्हणलं गेलं तर पिचड विरुद्ध गायकर अशी रंगत लढली जायची. गायकर चेअरमन होणार की पिचड चेअरमन होणार. पण उद्या भविष्यामध्ये पिचड जर गायकर जर चेअरमन झाले तर सध्या तुम्ही महाविकास आघाडी एकत्र आहे तर निश्चितच तुम्हाला संधी मिळू शकते व्हाईस चेअरमन पदाची. काय सांगाल? नाही, हे तुमचं म्हणणं योग्य नाही. ज्यावेळेस चेअरमनची निवड होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आमदार साहेब असतील, भांगरे साहेब असतील आणि गायकर साहेबांना या ठिकाणी चेअरमन पदाची संधी डिक्लेअर केलेला आहे आणि ते जे ठरवतील, जे आमचे नेते ठरवतील तोच भविष्यामध्ये व्हाईस चेअरमन होईल. निश्चित. आणि खरं तर आज बघितलं गेलं तर इंदोरी पट्टा अशोकरावजी आपल्यासोबत आहेत. अशोकरावजी आपल्यासोबत आहेत. पळून अशोकरावजी नाही, सर्वात जास्त इंदोरी गटातून म्हणलं गेलं तर नाही अशोकरावजी बोलायला टाळतायत. काय हरकत नाही. परंतु जर दुसरी बाजू जर बघितली गेली तर इंदोरी गटातून जे सर्वाधिक जर मतदान जर कोणाला पडलं असेल तर अशोकरावजी देशमुख यांना पडलेलं आहे. आणि अशोकरावांचं जे काम आहे, पहिल्यांदा सुद्धा ते एक संचालक म्हणून होते, लोकांची नाळ त्यांच्याशी जोडलेली होती. आणि आता आपल्यासोबत थोडं रेणुकादास बी आहे. रेणुकादासजी, खरं बघितलं तर आत्ताची जी गोष्ट आहे, आता सध्या मितीला जे काही निर्णयात्मक अजून निर्णय येणं बाकी आहे. विशेष म्हणजे सर्वांचं लक्ष आता त्या गोष्टीवर बाकी आहे की माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेब विरुद्ध अशोकरावजी भांगरे या दोघांची खरी तर आता लढत आहे. नक्की निर्णय कोणा बाजून लागेल काय सांगाल? थोडा कौल. आत्ताच जे लंच टाईम झालेला होता आणि लंच टाईम नंतर पुन्हा एकदा आपण बघू शकता की सर्वजण आता काउंटिंगसाठी पुन्हा एकदा हॉलकडे रवाना झालेत. के.व्ही. दादा सभागृहामध्ये हे काउंटिंग सध्या सुरू आहे आणि निकालाची आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे की अकोले गट असेल, आगर गट असेल, इंदोरी गट असेल आणि बिगर उत्पादकांचा उत्पादक गट असेल, ह्या सगळ्याचे निकालाचा कौल जो आपण या ठिकाणी पाहिला आहे. आणि आता जो राहिलेलं जो आहे त्याच्यामध्ये कोतुळ गट असेल आणि देवठाण गट असे 2 गट या ठिकाणी बाकी आहेत, त्यांचा निकाल येणं बाकी आहे. आणि त्यानंतर जर आहेत की अनुसूचित जाती जमातीचा मतदारसंघ असेल, भटक्या विमुक्त जाती जमातीचा मतदारसंघ असेल, महिला राखीव असेल, या ठिकाणाचे निकालसुद्धा येणं अजून अभिप्रेत आहे. थोड्याच वेळामध्ये हे निकाल सर्वांना आपल्याला ऐकायला मिळतील. आणि या ठिकाणी ही सगळी चर्चा सुरू असताना सीताराम पाटील गायकर असतील, डॉक्टर लहामटे असतील यांच्या शेतकरी समृद्धी मंडळाच्या दिशेनं कौल या ठिकाणी सर्व मतदारांचा या ठिकाणी दिसतोय. तर हे सगळं होत असताना मगाशीच संदीपजी तुम्ही म्हणाले की चेअरमन गायकर साहेब होणार आहेत, निर्विवाद सत्य आहे. परंतु व्हाईस चेअरमन कोण होणार ही मात्र चर्चा आता इथून पुढच्या कालखंडामध्ये रंगणार आहे. काय वाटतं तुम्हाला, काय कोणाची नावं चर्चेत असतील? आणि कारण महाविकास आघाडीचं हे सगळं पॅनल आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे, त्याच्यामध्ये तुमची शेतकरी संघटना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्याच्यानंतर कम्युनिस्ट आहे, असे त्याच्यानंतर डॉक्टर अजित नवलेंचं माकप आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर पाहायला गेलं तर कोणाला व्हाईस चेअरमन म्हणून प्रतिनिधित्व मिळेल असं तुम्हाला वाटतं? काय होईल नेमकं, काय चर्चा? रेणुकादासची बारकाईने जर विचार केला तर या पॅनलचं नेतृत्व करणारे डॉक्टर किरण लामटे, अशोकराव भांगरे आणि सीताराम पाटील गायकर हे 3 माणसं जे ठरवतील ती निर्णायक दिशा असणार आहे. याच्यामध्ये अजितराव नवलेंचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण सर्व जे काही 6 ते 7 वेगवेगळ्या पक्षांना एकत्रित करण्याचं काम या सर्वांनी केलं. आणि सगळं करीत असताना चेअरमन तर सीताराम पाटील गायकर आहे, याच्यात काही शंका नाही. परंतु व्हाईस चेअरमन पदासाठी निश्चित रस्सीखेच होऊ शकते. परंतु मला वाटतं तरी सहमताने, सर्वांच्या निर्णयाने, सर्वांचा एकजुटीने, कदाचित जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे सीताराम पाटील गायकर जर म्हणले तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत, मग कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे जर ज्येष्ठ नेत्याकडे चेअरमन पद येत असेल तर कदाचित शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल यांच्याकडे व्हाईस चेअरमन जाऊ शकतात. आपल्यासोबत आहे गणेशजी काय सांगाल आपण? संदीप, आता जर आपण पाहिलं तर निकाल हाती येतोय कोथरूड गटाचा. देशमुख मनोज विश्वनाथ, त्याच्यानंतर लहामटे यमाजी सखाराम आणि शेळके कैलास सीताराम हे आता विजय झाल्याची ब्रेकिंग बातमी आता आपल्या हाती येते संदीप. म्हणजे आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा शेतकरी समृद्धी मंडळाच्या दिशेनं कौल सभासदांनी किंवा मतदारांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्यामुळं शेतकरी समृद्धी मंडळाची जी आगेकूच आहे ती आता झालेली आहे. मग त्याच्यामध्ये मनोज देशमुख असतील, डॉक्टर किरण लामटे यांच्या वडील यमाजी लामटे असतील, त्याचबरोबर कैलास शेळके असतील, यांनी मात्र या ठिकाणी विजय गौडधोड या ठिकाणी पुन्हा एकदा केलेली आहे. आणि मताची आकडेवारी काय आहे गणेशजी, नेमकी काय काही वेळामध्येच आकडेवारी आपल्यापर्यंत आता पोहोचेल.
खरं बघितलं तर गणेशजी ज्यावेळेस हा शेतकरी समृद्धी पॅनल उभा राहिला त्यानंतर त्याच्या विरोधात शेतकरी विकास मंडळ आणि तिसरा पॅनल खरं तर परिवर्तन पॅनल उभा राहिला होता। त्यावेळेस मला वाटतं अशोकरावजी भांगरे सुद्धा त्यांच्या पॅनलमध्ये नेतृत्व करणार होते, परंतु ज्यावेळेस ते गायकर साहेबांच्या शर्तीनं आणि गायकर साहेबांचे जी काही चाल म्हणतो त्या चालीनं ज्यावेळेस हे इकडे शेतकरी समृद्धी मंडळात आले त्यावेळेस थोडीशी एकतर्फी चाल झाली होती। काय वाटेल तुमचं? नक्कीच त्यावेळेची जी काही परिस्थिती होती, शेतकऱ्यांचा कल कोणाच्या बाजूनं आहे, ज्या वेळेला आमदार डॉक्टर किरण लामटे असतील, त्याच्यानंतर सीताराम पाटील गायकर असतील आणि असंख्य संचालक त्यांच्यासोबत देखील होते, त्याच्यानंतर अमृतसागर दूध संघाचे संचालक, म्हणजे एका बाजूने सगळे मतदार किंवा जे मनुष्यबळ आपण म्हणतो ते एका बाजूला दिसत होतं। मात्र अशोक भांगरे मध्यंतरी थोडेसे भरकटल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। त्यावेळेला ते विजय देशमुख असतील, दशरथ सावंत असतील यांच्यासोबत जाताना आपल्याला पाहायला मिळाले। मात्र ज्या वेळेला कळालं का अशोक भांगरेला देखील कळालं का परिस्थिती जी काय आपण बघतोय ती वेगळी आहे आणि सगळ्यात जास्त माणूसबळ ह्या बाजूला आहे, त्यांनी त्याच वेळेला निर्णय घेत सीताराम पाटील गायकर यांना साथ दिली आणि सर्वजण एकत्र आले आणि एकत्र आल्याचं जे काही बळ निर्माण झालं त्याचा आज हा विजय दिसतोय आज आपल्याला। नक्कीच तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की त्यांनी काही चुका ज्या होत्या त्या दुरुस्त करून पुढे जाण्याची भूमिका घेतली, म्हणूनच मला वाटतं हे त्यांना बऱ्यापैकी मिळालं दिसतंय। आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण सांगत असताना कुतूळ सर्वसाधारण गटातून घुले सुभाष बाबूराव अपक्ष यांना 85 मतं मिळालीत। त्यानंतर देशमुख मनोज शिवनाथ समृद्धी मंडळाचे त्यांना 4306, त्याचबरोबर देशमुख राजेंद्र नानासाहेब शेतकरी विकासचे त्यांना 2645, तर यमाजी सखाराम लामटे समृद्धी मंडळाचे यांना 4465 आणि पुन्हा एकदा समृद्धी मंडळाचे शेळके कैलास सीताराम यांना 4353 आणि शेळके रावसाहेब तुकाराम यांना 2463, त्यानंतर बाळासाहेब सावंत यांना 2432 अशी एकूण मतं या ठिकाणी त्यांनी घेतली। म्हणजे जवळपास पहिल्यापासूनचा जो ट्रेंड आहे 1000, 1200, 1500 मतांचं जे मताधिक्याचं जे लीड आहे ते मात्र याही वेळेस या कुतूळ गटामध्ये कायम राहिलेलं आहे। नक्कीच रेणुकाजी, खरं बघितलं गेलं तर ज्यावेळेस परिस्थिती आपल्यासोबत एम ए टाईमचे संपादक गणेशजी आवरे आहेत। खरं तर त्यांनी जी काही ही कल्पना केली, आज सर्व दिवसभर हे सगळं लाईव्ह प्रक्षेपण आज आपण अकोले तालुक्यातील तमाम जनतेपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करतो। ते एम ए टाईमचे संपादक आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत। त्यांनी जी काही ही कल्पना केली या निमित्ताने आपण घर बसल्या सर्वांना आपण हे लाईव्ह प्रक्षेपण दाखवतात। गणेशजी, मला पडलेला फार मोठा प्रश्न आहे खरं तर, ज्यावेळेस ही शेतकरी समृद्धी पॅनल आणि शेतकरी विकास पॅनल आणि तिसरा पॅनल शेतकरी परिवर्तन पॅनल ज्यावेळेस खरं तर उभा राहिला होता, लोकांचा सर्वांचा कौल खरं तर त्या पॅनलकडे गेला, मग त्यांनी हा डिझॉल्व्ह करण्याचा निर्णय का घेतला असं काय सांगाल? संदीप, ज्यावेळेला परिवर्तनवाद्यांचा जो काही यलगार सुरू झाला तो काय आज नव्हता झालेला। 1 ते 1.5 वर्षांपासून सातत्यानं आपण त्या पत्रकार परिषदा असेल आणि जे काही वातावरण निर्मिती जी काही त्यांनी केली होती ती शेवटपर्यंत टिकूनही होती। मात्र ज्यावेळेला जागा वाटपाचा कुठेतरी फॉर्म्युला झाला, मध्यंतरी बिनविरोध करण्याचा फॉर्म्युला पुढे येत होता, मात्र 3 गट हे 3 पॅनल वेगवेगळे असल्यामुळं थोडंफार संभ्रमाचं वातावरण होतं आणि काही लोकांचं म्हणणं देखील आपल्यापुढे असंच येत होतं का अंतिम टप्प्यामध्ये हे एकतर गायकर साहेबांना मिळतील किंवा पिचड साहेबांना मिळतील अशी देखील चर्चा होती। मात्र अंतिम टप्प्यामध्ये ही चर्चा वाढत गेली आणि सर्वांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्वतः दशरथ सावंत असतील, विजय देशमुख असतील आणि त्यांच्यासोबत त्यांच्यावरती विश्वास ठेवून आलेले अनेक सभासद उमेदवार होते, त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला। मात्र काही ठिकाणी त्यांना उमेदवार कमी पडल्यामुळे त्यांना थांबून घ्यावं लागलं आणि त्याच्यानंतर एक अर्ज माघार होत गेले आणि शेवट जे काही अर्ज त्यांचे राहिले होते त्यांनी आपले अर्ज काढून घेतले आणि एकाएकी शेतकऱ्यांनाही सभासदांनी न विचारात घेता त्यांनी एकाएकी पाठिंबा दिल्यामुळे म्हणा किंवा याच्यामधून थोडंसं फार आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळालं। आणि आज विशेष म्हणजे संदीप, आज निकाल जाहीर होतोय, आज ते या ठिकाणी पाहिजे होते मात्र ते आज या ठिकाणी नाही आहेत। आपल्या निकाल ते ऐकत असतील MS टाइम्स मराठीच्या माध्यमातून म्हणा, आज दिनांकच्या माध्यमातून, स्वराज्य माझं ते आपल्या या ठिकाणी पाहत असतील, राजयोग पाहत आहेत आणि न्यूज डेली या ठिकाणी सगळ्या चॅनलवरती आपण लाईव्ह करतो। तो आपला निकाल तेलंगणा राज्यामध्ये बसून त्या ठिकाणाहून सगळेजण निकाल आपले बघतात। स्वतः विजय देशमुख आपल्याला ऐकतायत, दशरथ सावंत साहेब आपल्याला ऐकतायत, बाजीराव दराडे देखील त्यांच्यासोबत आहेत, ते सर्वजण तेलंगणामध्ये बसून आपला हा निकाल ऐकतायत आणि त्यांची काय प्रतिक्रिया आहे अजून तर काय ती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही। संदीप, खरं म्हटले की दशरथ सावंत सुद्धा त्यांचं एक मत या बिगर उत्पादक मतदारसंघामध्ये होतं। खऱ्या अर्थानं वास्तविक पाहता त्यांनी
मधुकररावजी पिचडांना पाठिंबा देत असताना एक महत्त्वाची भूमिका जाहीर केली होती. ही भूमिका जाहीर करत असताना मात्र मतदानाच्या दिवशी त्यांनी बाहेर जाणं, बाहेर गेल्यानंतर त्यांच्याबद्दलची उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे. नाही, याच्यामध्ये जी काही चर्चा उलटसुलट झाली हे त्यांनी मुळात ज्या कामासाठी आपण जातोय, ज्यांनी आम्हाला त्या ठिकाणी त्यांना निमंत्रित केले, तेलंगणाचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं गेलं असं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय. मात्र अधिकृत अशी कोणतीही प्रतिक्रिया म्हणा ती काय आपल्यापर्यंत पोहोचली नाही आणि आपल्यापर्यंत न पोहोचल्यामुळे ती जे काही नागरिक आहेत तालुक्यातील त्यांच्यापर्यंत ही काही प्रतिक्रिया पोहोचली नाही. त्याच्यामुळे उलटसुलट चर्चा ती तर होणं साहजिकच आहे. मात्र जर त्यांनी ही भूमिका जर मांडली असेल तर सगळ्या शेतकऱ्यांना म्हणा, सर्वसामान्य अकोलेकरांना ही प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचली असती आणि आजची जी काही चर्चा आपण म्हणतो, जी काही चर्चा त्यांच्या बाबत होतीये ती काही आज झाली नसती. कारण काय झालं, त्याच्यामुळे एक संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे किंवा नेमकं काय झालं की विजय देशमुख नाही आहेत, दशरथ सावंत नाही आहेत, नेमकं काय झालं की त्याच्यामुळं हा सगळा प्रकार घडला आणि हे नेमके ऐन वेळेस युद्धाच्या वेळेसच आपण म्हणतो त्यावेळेस ते बाजूला राहिले, तर काही समजू शकले नाही. खरं काल मी विजय देशमुखांशी फोनवरून देखील संपर्क साधला का त्यांना देखील हाच प्रश्न मी विचारला गेला का तुम्ही निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत राहिलात, प्रचार केलाय, भाषणं देखील केली आहे आणि जी काही कारखान्याची सध्याची परिस्थिती आहे तुम्ही आकडेवारीमध्ये सर्व ऊस उत्पादक सभासदांना तुम्ही सांगत होतात. मात्र ऐनवेळी ज्या बूथवर तुम्ही कोतुळ या ठिकाणी दिवसभर त्या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं, मतदान घडवून घेण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी पाहिजे होतात, मात्र तुम्ही त्या ठिकाणी दिसले नाही. आम्हाला नेमकी याचं काही कारण समजू शकेल का असं मी ज्यावेळेला त्यांना फोनवरती ही माहिती घेतली तर त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं का तेलंगणा राज्याकडून जे काही आम्हाला विमानाचे जे काही तिकीटं होते ते अगोदर त्याचं बुकिंग झालेलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला संध्याकाळच्याच दरम्यान दुपारनंतर आम्हाला या ठिकाणाहून शिर्डी या ठिकाणाहून विमानानं बसून त्या ठिकाणी पोहोचावं लागलं, अशी देखील त्यांनी फोनवरून ही माहिती. काय झालंय की गेल्या कारखान्याची निवडणूक लागणार होती तेव्हाच्यापासून 1.5-2 वर्षापासून विजय देशमुख असतील किंवा दशरथ सावंत नंतरच्या काळामध्ये त्यांना जॉईन झाले, परंतु विजय देशमुखांनी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ह्या संदर्भाने मोठं रान उठवलं होतं की मग ते गायकर सीताराम गायकर यांच्या विरुद्ध असेल किंवा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या विरुद्ध असेल, हे सगळं रान उठवत असताना मात्र शेवटच्या टप्प्यातली जी त्यांची जी भूमिका होती ती मात्र जनतेमध्ये किंवा लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करणारी होती. त्याच्यामुळं त्यांचं राजकीय भवितव्य कसं राहील हे येणारा काळच ठरेल किंवा औत्सुक्य असेल सगळ्यांना की येणारा काळ जो आहे विजय देशमुखांचं राजकारण कोणत्या दिशेने जाईल, काय जाईल, कसं जाईल, ते कशा पद्धतीने राजकारण करतात, काय भूमिका घेतात भविष्य काळामध्ये. कारण हे त्यांचे जे विरोधक होते त्या विरोधकांच्या बाजूने ते गेले, राहिले, ठेवले, ह्याच्या काही बाबी सगळ्या आपण ज्या बघत गेलो की ते कोणाच्या बाजूने गेले, कोणाच्या विरोधात गेले, हा भाग जरी बाजूला असला तरी मात्र त्यांचं राजकीय भविष्यकाळ जो आहे तो मात्र आपल्याला आता सध्या त्या संदर्भानं सगळ्यांना उत्सुकता आहे की ते काय भूमिका घेतात. नक्कीच. खरं तर गणेशजी गेल्या 1-1.5 वर्षाचा कालावधी जर बघितला, अशोकरावजी भांगरे असतील किंवा ज्येष्ठ नेते शेतकरी नेते दशरथरावजी सावंत असतील, या सर्वांनी एकत्रित येऊन जो काही पुण्याला साखर आयुक्तालय मोर्चा काढला त्यावेळेस ते सांगत होते, त्यावेळेस ही सर्व मंडळी त्यांच्याबरोबर माझे सध्याचे विद्यमान आमदार हे पण होते, परंतु त्यावेळेस ते काही पुण्याला गेले नाही कारण ते सुद्धा या टीममध्ये सहभागी होते, परंतु ते संपूर्ण कारखान्याच्या विरोधात आहे. त्यावेळेस कदाचित कारखान्यामध्ये जी की त्यांची सहमती होती, सहमती एक्सप्रेस असं लोक सांगायचे का गायकर जरी राष्ट्रवादीमध्ये आले त्यांना पिचड साहेबांनीच पाठवले की काय, किंवा त्याच्यामध्ये लोकांमध्ये संभ्रमावस्था अशी त्यांच्यातून निर्माण झाली होती. परंतु दुसरी जर बाजू गेली म्हणलं तर पहिल्यांदा त्यांनी जो काही धडका धरला होता या कारखान्यामध्ये गायकर नको आणि पिचड बी नको असं दशरथरावजी सावंत बोलत होते, परंतु नंतर जेव्हा त्यांचा पॅनल हा खरा उभा करण्यात आला त्यावेळेस त्यांना आदिवासी कॅन्डिडेट खरं अशोक भांगरे ही मूळ त्यांची ताकद होती, परंतु त्यांची ताकद ज्यावेळेस कमी पडली त्याच्यामध्ये यशस्वी झाले खरं तर सीताराम पाटील गायकर यांनी बरोबर अशोकरावांना खड्यासारखं बाजूला काढलं आणि परिवर्तनचा पॅनल हा काय झाले, सीताराम पाटील गायकरच खऱ्या अर्थाने एक ज्याला म्हणतो मोड बांधण्याचं काम जे आहे ना ते करण्यामध्ये ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये यशस्वी ठरले. कारण तुम्हाला आठवत असेल की अलीकडच्या काळामध्ये विजय देशमुख असतील, दशरथ सावंत असतील, अशोकराव भांगरे असतील यांनी औरंगाबादच्या खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली होती या सगळ्यांच्या विरोधामध्ये, परंतु ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा मात्र अशोकराव भांगरेंनी जी भूमिका सीताराम पाटील गायकरांबरोबर जाण्याची घेतली आणि त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये विजय देशमुख सावंत असतील पिचडांबरोबर जाण्याची जी भूमिका घेतली आणि ह्या सगळ्या भूमिका ज्या त्यांनी घेतल्या ह्या सगळ्या संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्या सगळ्या या भूमिका होत्या. ह्या सगळ्या ह्या खिचडीमध्ये सुद्धा देखील मतदारांनी बरोबर कोणाला ठेवायचं, कोणाला न्यायचं, काय करायचं, मतदाराच्या मनामध्ये काय होतं ते मात्र ह्या निकालातून त्यांनी दाखवलं. संदीप, हा जो काही निकाल आजचा लागतोय एकतर्फी निकाल लागतोय पूर्ण या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा ऊस उत्पादक जो काही मतदार राजा आहे तो अतिशय हुशार आहे आणि त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे.
अकोले तालुक्यातील अनेक नेते भाषणांमधून आरोप प्रत्यारोप आपल्याला यांनी जे काही केले ते आपण दाखवलेत, आपल्या माध्यमांतून आपण सर्वांपर्यंत ते पोहोचवलेत. मात्र जे काही शेतकरी आहेत, मतदार आहेत, त्यांनी जाणीवपूर्वक म्हणजे वैचारिक विचार करून हा कारखाना कोण चालू शकतं त्या बेसवरती काल त्यांनी त्या ठिकाणी मतदान केलं आणि आज त्याचं फळ हे आपल्याला पाहायला मिळतंय. गणेशजी, ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. परंतु जर एका बाजूनं जर बघितलं गेलं तर आपण ज्यावेळी ती जो काही ह्या दोन्ही पॅनलच्या विरुद्ध जे काही दशरथरावजी सावंत आणि विजय देशमुख आणि बाजीराव दराडे यांनी जो काही परिवर्तनाचा पॅनल उभा केला होता, त्यांनी नंतर शेवटच्या दिवशी माघार घेतली. परंतु नंतर परत 2 दिवसांनी यांना परत पिचड साहेबांना पाठिंबा दिला. असं का केलं असं त्यांनी, काय सांगत? आता हे आपल्याला त्यांनाच विचारावं लागेल का त्यांना पिचड साहेबांनी काही कालानंतर म्हणजेच जी काही निवडणूक संपन्न झाल्यानंतर बहुमत जर मिळालं तर त्या ठिकाणी त्यांना काही शब्द दिला गेलाय का, हा देखील एक मुद्दा त्याच्यामध्ये असू शकतो. मात्र जी काही चर्चा आजूबाजूला झालेली असेल त्याच्यामुळं जे काही घडलं असेल ते तर त्यांच्याकडूनच आपल्याला काही समजू शकतं. दुसरी गोष्ट अजून एक अशी आहे, निकालानंतर अजून एक गोष्ट अशी स्पष्टपणे या ठिकाणी दिसते की गेली 40 वर्ष जेव्हा मधुकरराव पिचडांनी तालुक्याच्या याच्यामध्ये राजकारण केलं, किंबहुना 40 वर्ष सत्ता या ठिकाणी केली आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये जे काही निकाल लागले ते थोडेसे म्हणजे आपल्याला सांगायला काही हरकत नाही की त्यांना ते आत्मपरीक्षण करायला, आत्मचिंतन करायला लावणारा हा निकाल आहे त्यांच्या दृष्टिकोनातून. कारण भविष्यकाळामध्ये जे राजकारण त्यांना करायचं आहे, वैभवराव पिचडांना जे राजकारण करायचं आहे ते किंबहुना त्याच्यामध्ये काही अर्थानं दुरुस्ती करण्याची गरज त्यांना आहे किंवा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे किंबहुना असं मला वाटतं. निश्चित. आणि गणेशजी, दुसरी जर बाजू बघायला जर गेलं तर भारतीय जनता पार्टी ही जो पक्ष आहे हा प्रत्येक राज्यामध्ये एकदम मुसंडी मारतोय. परंतु तालुक्याच्या पद्धतीने कुठंतरी भारतीय जनता पार्टीकडून वैभवराव असतील, माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेब असतील, यांना कुठंतरी कमी ताकद मिळते असं नाही वाटत का? ताकद कमी कोणताही पक्ष करत नसतो. ताकद देण्याचं काम हे राज्य पातळीवरून आणि देश पातळीवरून सातत्यानं प्रत्येक पक्षामध्ये होत असतं. मात्र जे काही श्रीनिवास रेणुकादास सरांनी जी काही माहिती दिली आहे, कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. संदीप, जे आपण पाहिलं असेल सातत्यानं अकोला तालुक्यामध्ये पत्रकार परिषद होत गेल्या, अनेक भाषणं झाली, त्या भाषणांमधून चिखलफेक प्रत्येकाने केली आहे. फक्त यांच्याच बाजूने झाली असं म्हणता येणार नाही, प्रत्येक बाजूने ती झाली आहे. आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांनी सगळ्यांनी विचार केला आणि आत्तापर्यंत तो विचार करत आले, त्याच्यामुळे हे असं घडतंय. निश्चित. रेणुकादास, जसं बघितलं तर ही कारखान्याची जी निवडणूक होती एक मिनी आमदाराची निवडणूक समजावी. कारण तालुक्याची ती शिखर संस्था आहे आणि विशेष म्हणलं गेलं तर या निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री, भाजपचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांची फार मोठी सभा झाली. त्यानंतर सध्या मितीला महसूल मंत्री माननीय राधाकृष्णजी विखे साहेब यांची एक मोठी सभा झाली आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षनेते माननीय अजितदादा पवार यांची सभा झाली. म्हणजे आज बघितलं गेलं तर हा निर्णय जर महाविकास आघाडीच्या बाजून जाते म्हणजेच अजितदादांच्या बाजूनी कौल दिसतोय, असं काही वाटत नाही का? नाही, आत्ताची एक मी 2 मिनिटं थोडासा थांबवतोय. आत्ताची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे. देवठाण गटाचा जो निकाल आहे, देवठाण गटाची जी आकडेवारी आहे मतांची ती आपल्या समोर येते. तर याच्यामध्ये गोरक्ष लक्ष्मण आमरे यांना 57 मतं मिळालीत. त्याचबरोबर चंद्रभान फकीरभाऊ उगले यांना 160 मतं मिळालीत. त्यानंतर बाळासाहेब नामदेव उगले यांना 2642 मतं मिळालीत आणि सर्वाधिक जास्त मतं घेऊन बोंबले बादशाह दत्तू यांना 4144. तर त्यानंतर वागचौरे भाऊसाहेब नामदेव यांना 2576. त्याचबरोबर जालिंदर वामन वागचौरे यांना 2539 आणि वागचौरे रामनाथ बापूराव यांना 4197 आणि शेळके सुधीर कारभारी यांना 4007. म्हणजे पुन्हा एकदा जो पहिला जो ट्रेंड आलेला होता निकालाचा, तो ट्रेंड कायम ठेवण्यामध्ये समृद्धी मंडळाने पुन्हा एकदा खरं बघितलं तर हा जो काय प्रवरा पट्टा आहे, प्रवरा पट्टा म्हणलं तर अगस्ती मंदिराच्या त्या बाजूचा आगरगटामध्ये असं म्हणलं जात होतं का जे माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेबांचा जो शेतकरी विकास पॅनल आहे त्यांची सर्व लोक येतील, त्यानंतर देवठाण गटामध्ये सुद्धा असं. पण हे चित्रीकरण जर बघितलं गेलं तर 4000च्या पुढेच प्रत्येकाला शेतकरी समृद्धी मंडळाच्या जवळपास 1500-1500च्या मताधिक्याने सर्व मताधिक्याने जो समृद्धी पॅनल जो आहे त्यांची जी प्रचाराची जी काही टेंडन्सी ठरलेली होती, जे काही क्रॉस वोटिंग आपण त्याला म्हणतो, कुठंही क्रॉस वोटिंग मागायचं नाही, कुणीही करायचं नाही असं जे काही त्यांचं ठरलं होतं, शेवटपर्यंत ते टिकून राहिलं हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. अनेक शेतकरी बोलायचे साहेब आम्ही तुम्हाला 4 मतं देऊ, बाकीचे तिकडं करू. मात्र यांच्याकडून शेवटपर्यंत एकच सांगण्यात येत होतं, द्यायचे असेल
तर पूर्ण मतदान आम्हाला द्या, नाहीतर तुमचं एकही नको. ही पकड, ही जी काही ताकद, हा जो काही एकोपा शेवटपर्यंत टिकवला गेला आणि त्याच्याचमुळे हे मताचा जो काही फरक आपल्याला हा पाहायला मिळतोय. निश्चित आपण पहिल्या विषयावर पुन्हा येऊया. जे काही 2 मंत्र्यांच्या या ठिकाणी भाजपच्या सभा झाल्यात आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवारांची सुद्धा या ठिकाणी सभा झाली. म्हणजे त्या सभेच्या अगोदरच खरं तर इतर लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. नक्की त्यावेळेस दोन्ही पार्ट्या या संगनमताने चालू होत्या, एकच एक होत्या. आणि त्याच्या अगोदर जर बघितलं तेव्हा जर कदाचित या 2-3 महिन्याची जर निवडणूक पुढे ढकलली जर नसती तर लोक सांगतात, कारण मतदार सांगतो की शेतकरी विकास पॅनलच्या बाजूने लोकांचा कौल होता, परंतु त्यानंतर हा बदललाय. काय सांगा रेणुकादास? हा कौल जरी बदललेला असला तरी पण मात्र मधुकरराव पिचड किंवा वैभवराव पिचड यांना आत्मचिंतन करणारा लावणारा हा निकाल आहे. कारण आता आगामी काळामध्ये, भविष्य काळामध्ये जर त्यांनी काही बदल, काही चेंजेस, काही दुरुस्त कराव्या त्यांना त्या ठिकाणी लागतील. खूप काम मोठ्या प्रमाणावर उभं करावं लागेल आणि पुन्हा एकदा या प्रवाहामध्ये किंवा विकासाच्या याच्यामध्ये यावं लागणार आहे. नक्कीच संदीप, आणि ज्या पद्धतीनं नितीन गडकरी यांची जी काही सभा झाली, ही सभा ऐकण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी जमले होते, अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी आले होते. याचं कारणही तसंच आहे का नितीन गडकरी हा एक असा सॉफ्ट नेता आहे, एक चांगला कार्यकर्ता आहे आणि चांगला मानणारा वर्ग त्यांना त्या ठिकाणी खूप मोठा आहे. मात्र अजितदादा पवार यांना ऐकण्यासाठी दादांचे जे काही शब्द असतात, जे काही भाषणाची जी काही टॅक्ट आपण म्हणतो, जे काही आक्रमकपणा असतो, जो काही शब्द दिला तो पाळला जातो, असं जे काही त्यांच्या भाषणांमधून येत असतं किंवा त्यांच्या भाषणामधून अनेक वेळा आपण ऐकलेलं आहे. मी जर हे केलं नाही तर मी देखील अजित पवार नाव सांगणार नाही, असं अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळाले. मग अजित पवार पुन्हा एकदा पिचडांवरती काय बोलणार हे ऐकण्यासाठी अनेक जण त्या ठिकाणी आल्याचं देखील आपल्याला पाहायला निश्चित आपल्या सोबत आहे. तर सुधीर शेळके आपल्या सोबत आहे. खरं तर आता जो काही देवठाण करायला लागला याच्यामध्ये सर्व जे काही उमेदवार होते त्यांना 4,000च्या पुढे मतं मिळाली आहे. शेतकरी समृद्धी मंडळाला पुन्हा एकदा आघाडी मारलेली. काय सांगाल यावर? तुमचं नक्की काय प्रतिक्रिया, काय जनतेने सर्वांनी तुम्हाला कौल दिलाय, याच्या पाठीमागचं कारण काय असेल? अगस्ती समृद्धी मंडळाच्या सर्व उमेदवारांना सोडून द्या बोला, फ्री मोकळे बोला. सर्व उमेदवारांना जो कौल दिला आहे तो निश्चितच मानाचा आहे आणि या निमित्ताने मी सर्व सभासद बंधूंचे मी आभार मानतो आणि स्वागतही करतो. आज बहुजनांचा नेता गायकर साहेब, त्याचबरोबर लामटे साहेब, भांगरे साहेब, हा विजय माझा नसून हा सर्व सभासदांचा विजय आहे, त्यांचा पण आहे असं मी सर्वांच्या वतीने सूचित करतो. सुधीरजी, मला तुम्हाला असं विचारायचं का ज्यावेळेला तुम्ही उमेदवारी केली, अनेक सभासदांना भेटत होते, त्यावेळेला तुम्ही त्यांच्याकडे मतदान मागत देखील होते, मात्र असं वाटत होतं का एवढा मोठा फरक पडेल, असं काही जाणवत होतं का प्रचारामध्ये? नाही, कसं आहे, 3 महिन्यापासून ह्या प्रक्रियेला फार वेगळं वळण लागलं होतं. 3 महिन्याच्या अगोदरपासून ही प्रक्रिया खूप चालत होती आणि जसं जसं मतदान येत होतं जवळ, तसं ह्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे घडत चालल्या होत्या. पण त्यातून एक निष्पन्न असं झालं, मध्यंतरीच्या काळात ही निवडणूक बंद झाली, पण त्याच्यानंतर जे उमेदवारांच्या मनामध्ये सभासदांच्या मनामध्ये जो गायकर साहेबांविषयी, लामटे साहेबांविषयी, भांगरे साहेबांविषयी जी मतपरिवर्तन झालं की निश्चितच हा कारखाना गायकर साहेब चालू शकतात. आणि त्या अनुषंगाने आम्ही ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस ते सभासद आम्हाला सांगायचे तर 100% गायकर साहेबांचाच विजय आहे आणि 100% हा तुमचाच विजय आहे, असं आम्हाला त्या याच्यातून जाणवलं. सुधीरजी, शेवटचा प्रश्न माझा, तुम्ही आता पाहिलं असेल अकोल्यामध्ये विजयी मिरवणूक देखील निघाली, अगस्ती महाविद्यालयापाशी सभा देखील झाली, तुम्ही देखील त्या ठिकाणी होतात. काय कार्यक्रम झालाय, काय भाषणं कोणाकोणाचे झालेत, काय सांगाल? नाही, भाषणं तर सर्व प्रमुख मंडळींची त्या ठिकाणी झालीच आहे आणि भाषणामध्ये सर्व शांततेत झालेलं आहे आणि खूप अशी मोठ्या फरकाने त्या ठिकाणी विजय झाल्यामुळे खूप अशी मोठी मिरवणूक निघाली, भाषणं झाली आहे. अजून अधिकृत आकडेवारी पूर्ण जाहीर व्हायची आहे, त्याच्यानंतर पुन्हा काही नियोजन करण्यात आले का? मिरवणुकीचा कार्यक्रम म्हणा, काही सभेचा काही कार्यक्रम म्हणा, असं काही ठरले का? तुम्ही आता तिथून आले? नाही, अजून तर तसं काही त्या वरिष्ठांच्या बरोबर आमचे काही म्हणजे त्यांनी आम्हाला काही सूचित नाही केलेलं आणि त्यानंतर आल्यानंतर आधी जो देतील त्याच्यानुसार आम्ही ते प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. धन्यवाद. निश्चित. सुधीरजी, मला एक शेवटचा प्रश्न विचारूशी वाटतंय, थोडंसं आपण भावनिक झालाय, तुमच्या डोळ्यामध्ये एक नकळत थोडंसं हलकेसं पाणी सुद्धा वाटतंय, नक्की हा विजय नक्की कोणाचा, काय सांगाल? हा विजय माझ्या सर्व जनतेचा आहे, सर्व सभासदांचा आहे, गायकर साहेबांचा आहे, लामटे साहेबांचा आहे, भांगरे साहेबांचा आहे आणि इतर सर्व समृद्धी मंडळाचे जे सभासद आहेत,
सर्वांचा विजय आहे. हा माझा एकट्याचा विजय नसून सर्व तालुक्यातील जनतेचा विजय आहे. थँक्यू. नक्कीच आपल्याबरोबर सुधीरजी शेळके होते. थोडे भावनिक झाले, थोडेशी नकळत त्यांच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आलं आहे आणि खरं ते अश्रू नसून त्यांचे आनंदाचे अश्रू आहे. निश्चितच म्हणजे यश पराजय, यश अपयश या गोष्टी चालू असतात, कारण यशानंतर पराजय हा निश्चित असतो. परंतु शेती जर म्हणली तर जसं एखादा शेतकरी दिवसभर आपल्या शेतामध्ये नाही गेला तरी चालेल, परंतु सकाळ संध्याकाळ कुठंतरी आपल्या शेतीमध्ये फेरफटका मारला पाहिजे. अशाच पद्धतीचे गायकर साहेबांचं नेतृत्व म्हणायला लागेल, कारण सकाळपासून जर सुरुवात झाली तर संध्याकाळपर्यंत ते संपूर्ण कार्यकर्त्यांच्या अवतीभोवती असतात, सुखादुःखात असतात. त्याच्यामुळेच खरं तर शेतकरी समृद्धी मंडळाला हा जनतेने दिलेला कौल असा सुधीरजींनी जे सांगितलं, हा विजय हा सर्व जनतेचा विजय आहे. हा विजय अशोकरावजी भांगरेंचा आहे, डॉक्टर किरण लामटेंचा आहे आणि सीताराम पाटील गायकरांचा आहे. निश्चित प्रदीपजी, निश्चित. अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीची 6वी फेरी आता पूर्ण झालेली आहे आणि या 6व्या फेरीअंती शेतकरी समृद्धी मंडळाला एकूण 16 उमेदवार विजयी झालेले आहेत. शेतकरी समृद्धी मंडळाचे एकूण 16 उमेदवार विजयी झालेले आहेत. देवठाण गटाचा निकाल आपल्या हाती आलेला आहे. देवठाण गटातून उभे असलेले अपक्ष उमेदवार आंबरे गोरख लक्ष्मण यांना 57 मते मिळाली आहेत, तर उगले चंद्रभान फकीरबुवा हे सुद्धा अपक्ष उमेदवार होते, यांना सुद्धा 160 मते मिळालेली आहेत. शेतकरी विकास मंडळाचे उगले नामदेव बाळासाहेब यांना 2642 मते मिळाली आहेत, तर बोंबले बादशाह दत्तू समृद्धी मंडळाचे यांना 4144 मते मिळून विजयी झालेले आहेत. शेतकरी विकास मंडळाचे वाकचौरे भाऊसाहेब नामदेव यांना 2576 मते मिळालेली आहेत, तर वाकचौरे जालिंदर वामन यांना 2539 मते मिळालेली आहेत. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गणेश आवारी आमचे प्रतिनिधी.
गणेश, काय महत्त्वाची अपडेट आहे? सर्व 10 ते 12 अधिकारी आहे, 200 पेक्षा अधिक पोलिसांचा फोर्स आपला या ठिकाणी आहे आणि मतदान केंद्राच्या चारही बाजूने कॉरिडॉर करून आपण त्या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेली आहे आणि अनावश्यक गर्दी या ठिकाणी होऊ नये म्हणून सन्माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांना सांगून आपण वेगवेगळ्या ठिकाणी भोंग्यांची सोय उपलब्ध करून दिलेली जेणेकरून या ठिकाणी अचानक गर्दी होऊ नये. त्यामुळं अद्याप पावे तो शांततेत सर्व प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त सुरू आहे. या ठिकाणी प्रदीप राजूरचे API साबळे साहेब देखील माझ्यासोबत आहेत. सर, कशा पद्धतीने आजचा दिवस जो आपण पाहिलाय कशा पद्धतीने आपला बंदोबस्त होता? कालची मतदान प्रक्रिया झाल्यानंतर आज मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. या ठिकाणी अकोले पोलीस स्टेशन, राजूर पोलीस स्टेशन यांच्या मार्फतीने एक मोठा प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेले आहे. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रकार घडू नये त्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहेत. तसेच सन्माननीय DYSP साहेब मदने सर हे देखील या ठिकाणी हजर आहेत व संपूर्ण बंदोबस्ताची पाहणी करत आहेत, देखरेख करत आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही या देखील पोलीस दल आपल्या परीने काळजी घेत आहेत आणि आम्ही देखील बाकी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की मतमोजणी प्रक्रिया झाल्यानंतर जो काही निकाल असेल तो त्यांनी मान्य करावा व कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. धन्यवाद. आपल्यासोबत होते राजूर पोलीस स्टेशनचे API साबळे साहेब होते. अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिथुन घुगे साहेब यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने आज पोलिसांनी कडेकोट चोख बंदोबस्त या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रदीप. हो दोन मिनिटं बघ. दोन मिनिटं तुम्ही फक्त प्रतिक्रिया द्या. तुम्हाला काय वाटतंय निकालाबद्दल? दोन लाईव्ह झाले. थांबा. आमचे उमेदवार विक्रम मधुकर नवले. एक मिनिट. गणेश हा दोन मिनिटं आल्यावर सांगतो. प्रदीप. हा प्रदीप, या ठिकाणी आपल्या सोबत काही महिला जोडल्या गेलेल्या आहेत. एकंदर त्या महिलांना काय वाटतं या निकालाबद्दल आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधणार. काही आजचा निकाल लागला समृद्धी पॅनलला, गायकर साहेबांच्या पॅनलला लोकांनी मतदान केलेलं आहे, त्यांना चांगल्या पद्धतीनं यश दिलेलं आहे. काय म्हणणं आहे तुमचं या संदर्भात? आम्ही खूप आनंदी आहोत. प्रथमच काही उमेदवारांचा सगळ्या पॅनलचा विजय झाला त्याच्याबद्दल आम्हाला खरंच खूप मनापासून आनंद वाटतो आणि अशीच भरारी घेऊ नेहमी यश संपादन करत. तुम्हाला काय वाटतं एकंदर या निकालाबद्दल? हा जो आमचा विजय आहे शेतकरी समृद्धी मंडळाचा, तर हा गायकर साहेबांचा विजय असून पूर्ण शेतकरी बांधवांनी या पॅनलला दिलेला हा जो विश्वास आहे. आपल्यासोबत आता अमित दादा जोडलेले गेले. अमित दादा एक मिनिट. आपल्यासोबत आता अमित भांगरे जोडले गेलेले आहेत. एकंदर गायकर साहेबांच्या पॅनलला, अशोक भांगरे साहेबांच्या पॅनलला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. संपूर्ण पॅनल निवडून आल्याच्या जवळजवळ याच्यात आहे. तर आपण अमित भांगरेशी बोलणार. एकंदर तुम्हाला काय वाटतं या निकालाबद्दल? ही अगदी तालुक्यासाठी खूप आनंदाची बात आहे की पिचड पिता पुत्रांचा एकत्र या तालुक्यांनी पराभव केलाय आणि तालुक्यातले ऊस उत्पादक सभासद आहेत त्यांनाही देखील खूप आनंद झालाय. काय जेणेकरून 30 वर्षापासून जो काही कारखान्यामध्ये हे काळा बाजार करत होते आणि कारखाना सुरळीत चालून देत नव्हते, आज सर्वांनी त्यांना बाजूला सारून आज हा कारखाना योग्य पद्धतीने चालणार आहे. आणि तालुक्याच्या जनतेला मी एकच सांगतो
तर जे काही पितापित्र इथं साखर चोरी करायची आहे ती आपण आज थांबवली आहे आणि हे मला सांगा काळामध्ये जे दूध चोरी आणि तूप चोरी करतात त्यांना दूध संघातही देखील आपण बाहेर काढू आणि लवकरात लवकर प्रत्येक सत्तास्थानी जे काही तिथे असतील तर प्रत्येक सत्तेपासून आपण त्यांना दूर लोटणार आहोत आणि पुन्हा एकदा तालुक्याचे आणि आमच्या मंडळाचे समृद्धी विकास मंडळाचे सर्व सभासदांचे उमेदवारांचं मी अभिनंदन. आता खरं तर शेवटचे जे काही निर्णयात्मक निर्णय बाकी आहे आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीमध्ये माजी मंत्री मधुकररावजी पिचड आणि यांच्या वर्सेस जे आहे तर अशोकरावजी भांगरे साहेब हे दोघांचे आता शेवट रिझल्ट येणं बाकी आहे आणि त्याच्यामध्ये महिला असतील त्याच्यामध्ये ओबीसी वर्ग असेल हे अजून निकाल येणं बाकी आहे. तर एवढ्या काही वेळात येतीलच परंतु सद्यमितीला जी काही मिरवणूक चालू होती या मिरवणुकीतून अशोकरावजी भांगरे या ठिकाणी येताना दिसत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं गेलं तर आज एवढा मोठा जो काही निकाल दाखवला जातोय एवढा मोठा रिझल्ट दाखवला जातोय याच्यामागे संपूर्ण जो निकाल आहे शेतकरी समृद्धी पॅनलच्या बाजूनी हा दर्शवले जात आहेत आणि खरंच हा जर निकाल जर म्हणला गेला तर अकोले तालुक्याला एक वेगळी कलाटणी वेगळी दिशा आणि परिवर्तन देणारा हा निकाल आहे. तर आपल्यासोबत आहेत खरंच यांची खरं तर जे या निवडणुकीचे किंगमेकर म्हणून यांच्याकडे बघितलं जातं ते अशोकरावजी भांगरे आपल्यासोबत आहे. भांगरे साहेब काय सांगताय नक्की हा जो काही विजय मिळाला शेतकरी समृद्धी मंडळाला मिळालेला जो विजय काय सांगाल याबद्दल? अगस्ती कारखान्याची निवडणूक झाली त्यावेळेसच मी सांगितलं होतं का ही सत्ता शेतकरी समृद्धी मंडळाच्या ताब्यात सर्व शेतकरी सभासद देतील. त्याला कारण अनेक होते. पिचडांनी 30 वर्ष हा अगस्ती कारखाना डबखाईत नेला, प्रचंड कर्ज केलं आणि जे करायला पाहिजे होतं हा अगस्ती कारखाना सूचित आणण्यासाठी को जनरेशन असेल इथेनॉल प्लांट असेल जे जे पैसे मिळाले आदिवासींचे शेअरचे पैसे मिळाले संपत कमिशनचा फायदा मिळाला परंतु यांनी कधीही या कारखान्याकडे चाणक्यपणे लक्ष दिलं नाही. मुंबईला राहिले आणि फक्त मीटिंग घ्यायची आणि मुंबईला जायचं एवढंच काम त्यांनी केलं. म्हणून यावेळेस जाणकार सभासदांनी आमच्या ताब्यात ही सत्ता दिलेली आहे. आता आमची जबाबदारी खूप मोठी हा कारखाना सुरळीतपणे चालवायचा आहे. हे चाक कधीच बंद होऊ द्यायचं नाही ही जबाबदारी आमची आणि आर्थिक जो लॉसेस आहेत तो कमी करून हा सभासदांना जास्तीत जास्त भाव कसा देता येईल याकडे आमचं लक्ष आहे. अशोकरावजी खरं बघितलं तर कित्येक जे काही निवडणुका आपल्या आणि मधुकररावजी पिचड साहेब तुमच्या दोघांमध्ये झाल्या परंतु प्रत्येक टायमाला तुम्हाला अपयश पाहायला मिळायचं. काहीतरी पाठीमागची जी काही पुनरावृत्ती जर बघायला गेलं तर कुठंतरी विधानसभेला 3-3.5 हजार मतदान असेल किंवा एका 2002ची पुनरावृत्ती पाहायला गेलं तर 11-11चा ज्यावेळेस रिझल्ट झाला होता त्यावेळेस तुमच्या ताब्यात दिला होता सहकारी साखर कारखाना आणि आज जो काही रिझल्ट मिळतोय आज जो काही निकाल मिळतोय खरं तर काय पलटणी द्याल काय सांगाल या गोष्टीला? 32 म्हणजे तसं पाहिलं तर 40-80ला माझे वडील पराभव झाले तेव्हापासून आम्हाला विजय मिळाला नव्हता. कारखान्यात ज्यावेळेस मिळाला 2001ला तेव्हा माझा पराभव झाला होता. आत्ताच्या निवडणुकीत हे यश मिळालं हे स्वप्न आहे जे पूर्ण झालेलं आहे. आस होती की कधीतरी पराभव केला पाहिजे या रूपाने मनातलं जे काही असतं ते इच्छा पूर्ण झालेली आहे आणि हे जनतेचे उपकार आहेत. अशोक भांगरेला या जनतेने सांभाळलं. अशोक भांगरेचा पराभव झाला म्हणून कधी भांडणं केले नाही. कारखान्याची निवडणूक झाली पराभव झाला तरी कधी असं रस्त्यावर उतरलं नाही कुठे दादागिरी केली नाही किंवा मतमोजणी बंद केली नाही. 2001 साली पिचडांच्या बूथवर पिचडांनी 4 मतं बोगस केली होती त्यावेळेस आम्ही केसेस दाखल केले होते पण तेव्हा असं अडवलं नाही का ही निवडणूक रद्द करा म्हणून असं कधी केलं नाही. परंतु त्यांना पराभव दिसत असताना काल जो गोंधळ पिचड पितापुत्रांनी घातला मला आदर आहे पिचड साहेबांचा पण त्यांनी असं वागू नये. ते 50 माझ्या वया एवढं त्यांचं राजकारण आयुष्य गेलेलं आहे. ते एक मोठे माणसं आहेत परंतु ह्या थराला त्यांनी जाऊ नये अशी माझी अपेक्षा होती. काल चुकीचं वागले मला वाईट वाटलं दुःख वाटलं की एक मोठा नेता त्या पायरीवर बसतोय वाईट वाटलं मला कारण नसताना देर वॉज नो रिझन का त्यांनी तिथं उपोषण करावं काय असं झालंय. मी तर सांगत होतो आमच्या शेंडीचं मतदान जरी बंद केलं तरी 1500 मतांनी माझा पॅनल निवडून येणार हे मला खात्री होती. खरं तर अशोकराव पाठीमागचा 1-1.5 वर्षाचा कालावधी जर पाठीमागे जर गेलं तर तुम्ही असेल तुमच्यासोबत दशरथरावजी सावंत साहेब असतील किंवा विजय देशमुख असतील तुम्ही जो काही साखर आयुक्त जो लढा उभारला होता आणि त्यावेळेस तुमच्यासोबत खरं तर तुम्ही चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या विरोधात होते गायकर विरोधात होते. मी पिचडांच्या विरोधात राजकारण करणारा माणूस मी पिचडचाच नाव घेतलं. गायकर साहेबांच्या सुद्धा विरोधात होते परंतु अशी काय गोष्ट घडली का तुम्ही गायकर पॅनलमध्ये त्यानंतर गेले? हे आता सत्तेचं राजकारण आहे. आमच्या नेत्यांनी आम्हाला आदेश दिले तुम्ही सगळे एकत्र राहायचे. महाविकास आघाडीचे सगळे आम्ही मंडळी एकत्र आलो आणि खरं माझा विरोधक मधुकर पिचड आहे वैभवराव नाही मी म्हणत
पणजूकर पिचड्यांना मी विरोध करत आलो आहे आणि त्यांच्यावरच मी केसेस दाखल केल्या. चेअरमन म्हणून ते जबाबदारी 30 वर्षाच्या याला. अशोक भांगरेने कधी दुसऱ्या माणसाचं नाव घेतलं नाही आणि घेणारही नाही. तुम्ही माझ्या भाषणात जर गायकरांचं नाव आलं असेल तर मी माफी मागेल. मग खरं तर अजून एक सवाल आहे तुमच्यासाठी. मागची जी काही अकोले नगर पंचायत झाली त्यावेळेस सुद्धा तुमची आणि आमदार किरण लामटेची बाचाबाची झाली होती. खरं त्यावेळेस सुद्धा असं वाटत होतं की ही सत्ता कदाचित महाविकास आघाडीकडे जाईल. त्यावेळेस बी तुम्हाला अपयश पाहायला मिळालं आणि आज तुम्ही सर्व एकत्रित आहात. त्यावेळेस आम्ही एकत्र असतो, काँग्रेस सगळे एकत्र असतो तर आमची सत्ता आली असती. 1-1, 2-2 मतावरनं म्हणजे 9-10 मताचाच फरक पडला. आणि काही गोष्टी अशा घडल्या ज्या मनाविरुद्ध घडल्या. आम्ही थांबलो, आम्ही प्रचार बंद नाही केला. जिथे जिथे सदस्यांना मदत करायची तिथे मदत केली आम्ही. अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये तुम्ही याचिका दाखल केलेली आहे. याचिकेचं भविष्यात काय? कंटाळा ही उपसा सिंचन योजनामध्ये कोणत्या रुपयाचा घोटाळा या ठिकाणी केलेला आहे. सरकारचे पैसे घ्यायचे, कारखान्याकडे त्या योजना घ्यायच्या, त्याच्यात भ्रष्टाचार करायचा. एकही योजना चालू नाही. खटापूर असेल, गोंडोशी असेल, साकेतवाडी असेल, रंगापोचणी असेल, या सगळ्या चितोंडी असेल, या सगळ्या योजना बंद आहे. मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. एक माझ्याकडे अजूनही फाईल आहे. ज्यावेळेस आमचा कारखाना आमच्या ताब्यात होता त्यावेळेस साकेतवाडी कोवटवाडीची फाईल आहे. ओव्हरची किंमत ती 200 रुपये होती, त्यांनी 4,000 रुपये लावलेली. ऐक नाही ना, मी मेन कार्यक्रम जसे मतदान घेतलं जात आहे की सभासदांना वचन दिलं की हा कारखाना आम्ही चालू. सभासदांना वाटत होतं, काही मंडळी म्हणत होती कर्ज मिळणार नाही. आम्ही ते कर्ज सुद्धा मिळवलं. आणि ह्या कारखान्याचं कामगिरी आपल्या अकोले तिला जपलं पाहिजे. आम्ही जपलं. 15 वर्षापूर्वी जेव्हा वाद झाले होते तेव्हा आम्ही दिल्लीवर पिचडांना कारखाना दिला होता आणि चालवा चांगला हा कारखाना. की आमची अपेक्षा होती यावेळेस त्यांनी दिल्लीवर दिला पाहिजे होता, परंतु पुढं माझी तुम्हाला माहीत नाही. आणि हा कारखाना आम्ही चालवणार हे आमचं चॅलेंज आहे. आणि ह्या कारखान्याला आर्थिक परिस्थिती चांगली सुधारून चांगलं रेणुकादास श्रीनिवास, मी आपल्याला थांबवतोय, आपला आवाज येत नाहीये. आंबीत केलं, बलटण केलं, पाडोशी केलं, सांगवी केलं, पण ऊस वाढलाच नाही. आम्हाला ऊस वाढवायचा आहे. 2 ते 3 लाख टन ऊस या आदिवासी पट्ट्यात आम्ही वाढवणार आहोत. कारण ते 23,000 सभासद आहे. जर तुम्हाला 100 सभासदांना जर ऊस लागवड करता आली नाही तर काय उपयोग आहे तुमचा या आदिवासींचं नेतृत्व करणार. म्हणून हा माझा सवाल आहे. नक्की आम्ही हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालू, चांगलं जे वचन सगळ्या आपल्या सभासदांना दिले ते वचन पूर्ण करू, एवढंच या ठिकाणी. त्यानंतर बिगर उत्पादक सभासदांना सुद्धा किंवा आदिवासी मतदारांना सुद्धा या मतदानामध्ये या प्रक्रियेमध्ये भाग घेता आलेला आहे. त्यांच्या काही अपेक्षा तुमच्याकडून आहेत, काय त्या अपेक्षा पूर्ण कराल का? त्यांची अपेक्षा आहे त्यांच्या शेतात पाणी गेलं पाहिजे, त्यांच्या थोडा तरी ऊस लागवड झाली पाहिजे. दिवाळीत आम्ही जे उत्पादक शेतकऱ्यांना साखर देतो 5 किलो साखर त्यांना मिळाली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा. ते आम्ही देणार, ह्या दिवाळीत साखर देणार. नाही बंद आहे, हरकत नाही आहे अशोकरावजी. सर्वात शेवटचा आता निकाल बाकी खरं तर म्हणजे जे काही 40 वर्षाची पिचड साहेबांची सत्ता, तर खरं तुम्ही एकत्र मंडळी आली म्हणून तर त्यांना हा मोठा पराभवाला सामोरे जायला लागलं. आणि आत्ताही शेवटचे निकाल बाकी आहे, त्याच्यामध्ये तुमच्या विरोधात माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेब आहे. काय निकाल लागेल, काय वाटतं तुम्हाला? जे सभा आमचे उमेदवार निवडून आले ज्या मताने त्याच मताने मी निवडून येणार किंवा 200-200 मतं जादा मला मिळतील, याच्यापेक्षा फरक नाही पडणार. खरं बघितलं गेलं तर सध्या मितीला सुनीताताई भांगरे या जिल्हा परिषद सदस्य होत्या. आपले चिरंजीव अमितराव भांगरे यांना जिल्हा बँकेचे त्यांना ते सदस्य आहेत. आणि भविष्यामध्ये कदाचित ही राष्ट्रवादी पक्षासोबत तुम्ही आहात, आजही राष्ट्रवादी पक्षासोबत आहात. हीच पुनरावृत्ती जर तुम्ही कदाचित एकत्र राहिले तर 2024ची काय सांगाल? 2024 राष्ट्रवादीचाच आमदार या तालुक्यात होणार, दुसरं कोणत्या पक्षाचा होणार नाही. कोण काय सांगा? राष्ट्रवादीचा आमदार होणार, परंतु राष्ट्रवादीचे उमेदवार काय वाटतं का, विश्वास वाटतो का त्यावेळेची कदाचित ज्यावेळेस किरण लामटे आतापर्यंत झालेला इतिहास आहे
की एकाच एक कधी झाली नाही, परंतु पाठीमागची जी काही ती इलेक्शन आम्ही केली झालं, ना. ज्यावेळेस पाठीमागचं इलेक्शन आम्ही झालं केली. त्यावेळेस तुम्ही सर्वांनी एकत्रित केलं, त्यावेळेस असे काही शब्द झालेत का जेणेकरून अशोकरावजी तुम्ही यावेळेस थांबा, यावेळेस तुम्ही थांबा, पुढे तुम्हाला संधी देत असं काही? हा पक्षाचा निर्णय हे चर्चा करण्याचा अर्थ नाही, अजून वेळ आहे 2 वर्ष, तेव्हा बोलू आपण. नक्कीच आपल्यासोबत अशोकरावजी भांगरे होते आणि पाठीमागच्या वेळेस खरं तर आतापर्यंत जेवढ्या इलेक्शन झाले ते पिचड साहेबांच्या विरुद्ध ते उभे राहत होते, परंतु त्यांना दरवेळेस अपयश येत होतं, परंतु ज्यावेळेस त्यांना तिकीट नाही देण्यात आलं तरी पण ते उभे राहिले. परंतु यावेळेस जे काही 2019ची जी पुनरावृत्ती झाली त्यावेळेस ही सर्व मंडळी एकत्र आली, म्हणून पिचड साहेबांना खरं तर माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेब यांचे चिरंजीव माजी आमदार वैभवराव पिचड यांना खरं तर पराभवाला समोर जायला लागलं. परंतु निश्चित ही गोष्ट आहे, आतापर्यंत अशोकराव भांगरे हे त्यांचे पिचड साहेबांचे विरोधक म्हणून मानले जातात. त्यांनी स्वतः कबूल केलं की मी खरं तर मी पिचडांचा विरोध आहे, वैभवराव पिचडांचा मी विरोधक नाही, म्हणजे पिचड साहेब ज्या बाजून राहतील त्याच्या विरुद्ध बाजूला खरं तर रावजी भांगरे राहतात. पण निश्चित आहे कदाचित येती जी काही पुनरावृत्ती आहे, कदाचित भविष्याचे दिवस, कदाचित 2019ला सुद्धा त्यांचं कुठंतरी एकत्रित बोलणं झालं होतं, कुठंतरी शब्द दिले असतील आणि त्यांनी आता कबूल केलं की 2024चा सुद्धा आमदार हा राष्ट्रवादी पक्षाचा असेल. तर कदाचित सांगता येत नाही, कदाचित अशोकरावांना सुद्धा एखादा शब्द राष्ट्रवादी पक्षाने नक्कीच दिला असेल. प्रदीपजी. नक्कीच संदीप, आत्ताच अशोकराव भांगरे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आपल्यासोबत गणेश आवारी जोडले गेलेले आहेत, आपले प्रतिनिधी मतदान नोंदणी केंद्राच्या बाहेरून. गणेश, काय माहिती आहे? प्रदीप, मी आता कोल्हार घोटी राज्यमार्ग आहे त्याच्या जवळच उभा आहे आणि इथून बॅरिकेड पोलिसांनी लावलेले आहे आणि जे काही शेतकरी सभासद असतील ते देखील या ठिकाणी माझ्यासोबत आहेत आणि आता माझ्यासोबत स्वतः शांताराम संगारे देखील या ठिकाणी आहेत. संगारे साहेब, आपण जर पाहिलं असेल काही नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये RPI भाजपासोबत गेल्याचं पाहायला मिळालं, मात्र जिथे तुम्हाला त्यांनी जे काही जागा एक नगरपंचायतसाठी स्वीकृत देणार होते, मात्र तिथं जागा पट्टा झाला, तुम्हाला काही ती जागा दिली गेली नाही, मात्र तुम्ही त्यांना सोडचिठ्ठी देत समृद्धी मंडळासोबत या ठिकाणी आले आणि आज विजयाची घोडदौड पाहायला मिळते. याच्यामध्ये तुमचं देखील खूप मोठं श्रेय आहे असंच म्हणावं लागेल. काय प्रतिक्रिया आहे आजची? गणेशजी, अतिशय छान प्रश्न तुम्ही विचारला. खरं म्हणजे सर्वात प्रथम या तालुक्याच्या तमाम सभासदांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद. अकोले तालुका हा सातत्यानं परिवर्तनवादी विचाराचा राहिल्यामुळं याही वेळेस अकोल्यामध्ये फार मोठं परिवर्तन झालं. म्हणजे 21-0 होणं म्हणजे ही फार मोठी तशी राजकीय परिवर्तनाची नांदी आहे. गणेशजी, तुम्हाला आठवत असेल नगरपालिकेमध्ये आम्ही सन्माननीय पिचड साहेबांसोबत आम्ही नगरपालिकेची निवडणूक तुमच्या लक्षात असेल तुम्हाला एक स्वीकृत जागा देण्याचं कबूल केलं होतं, परंतु ऐन वेळेला त्यांनी शब्द फिरवल्यामुळं आम्ही ती युती तोडून या महाविकास आघाडीच्या सोबत या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आम्ही एकत्र आलो. आपण पाहिलं आमच्याकडे फार मतं नव्हती, पण आम्ही 600 मतं इकडे तिकडे करू शकत होतो, परंतु या तालुक्यानेच असं ठरवलं होतं की तालुक्यात मध्ये कारखाना गायकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली, अशोकरावांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना द्यायचा. आंबेडकरी चळवळीचा इतिहास आपण मागील 5-25 वर्षांचा पाहिला असेल गणेशजी. आंबेडकरी चळवळ ज्या निवडणुकीत ज्यांच्या सोबत जाते तिथं गुलाल घेऊन बाहेर पडत असते आणि तीच पुनरावृत्ती या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेली आहे. आम्हाला फसवल्यामुळं काय झालं, आम्ही बाहेर पडल्यामुळे या तालुक्याचा एक मोठा नेता कैलासराव वागचौरे बाहेर पडले आणि त्यांचे 500-700 मतं, आमची 600 मतं, अशी टोटल जर मारली तर आजच्या विजयाचं गणित तुमच्या लक्षामध्ये येईल. खरं म्हणजे आदिवासी तालुका असल्यामुळे आदिवासी अतिशय समृद्ध विकासावर मी आभार मानतो. गणेशजी, आपण पाहिलं असेल या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष अतिशय पहिल्या फ्रंटच्या आघाडीवर लढत होता. त्यांना दाखवून द्यायचं होतं, म्हणजे आम्हाला हे दाखवून द्यायचं होतं की या तालुक्यामध्ये आंबेडकरी चळवळीला, रिपब्लिकन चळवळीला बाजूला करून कोणी विजय घेऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आम्हाला दाखवून द्यायची होती आणि म्हणून आम्ही या समृद्धी मंडळाबरोबर होतो. तुम्ही शांतारामजी, तुम्ही आता ज्याप्रमाणे सांगितलंय का RPI ज्याच्या सोबत असेल त्याचा विजयाचा गुलाल आमच्या बरोबर असतो, मात्र आता आगामी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्यावेळेला RPIचं काय असणार आहे, पुढचं कसं असणार आहे नियोजन? आता गणेशजी, अजून या गोष्टीला वेळ जाणार आहे. त्यावेळेसची भूमिका आठवले साहेबांच्या सोबतचे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. त्यावेळेसची भूमिका काय असेल, कोण आम्हाला सन्मान देईल, कोण शब्द पाळेल, त्याच्याच सोबत आम्ही राहणार.
का विनाकारण कोणाच्या मागे पळण्यामध्ये मजा नाही. सन्मानाने कोण वागणूक देईल, शब्द कोण पाळेल. आम्हाला आता आम्ही चळवळी गेली 25-30 वर्ष आम्ही चळवळी करतोय. आता राजकीय सत्तेची भाषा आमच्या सोबत कोण करील त्याच्यासोबत आमची भूमिका असेल. ज्यावेळी नगरपंचायतची निवडणूक झाली त्यावेळेला तुम्हाला स्वीकृतचा शब्द देण्यात आला होता शांतारामजी, मात्र तो शब्द त्यांच्याकडून पुरा झाला नाही म्हणून त्यांना तुम्ही सोडचिठ्ठी दिली. मात्र आता गायकर साहेबांच्या पॅनल सोबत तुम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे, त्यांच्याकडून काही तुम्हाला शब्द देण्यात आलाय का कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात? कुठे जागा स्वीकृत म्हणा असं काही ठरलंय का? नाही, असं काही नाही. जर त्यांच्या मनामध्ये असेल, सर्व पॅनलच्या नेत्यांच्या मनामध्ये असेल तर रिपब्लिकन पक्षाला 100% वाटा मिळेल. परंतु आम्ही यांच्या सोबत जाण्याचं मुख्य कारण हे होतं की आम्हाला हे दाखवून द्यायचं होतं, आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता गुलाल त्याच्या खिशात घेऊन हिंडत असतो. ज्यांच्या सोबत जाईल त्यांच्या बरोबर तो गुलाल उधळून मोकळा होतो. ही वस्तुस्थिती दाखवायची होती. या तालुक्यात अतिशय हळहळ व्यक्त झाली ज्यावेळेस आम्हाला नाकारलं गेलं त्यावेळेस, आणि लोकांनी तो राग व्यक्त केलेला आहे या निवडणुकीमध्ये. धन्यवाद. आपल्या बरोबर होते शांताराम संगारे होते, त्यांनी देखील त्यांची जी काही प्रतिक्रिया आहे ती देखील नोंदवली आहे आणि जे काही त्यांचं मत होतं त्यांनी ते देखील व्यक्त या ठिकाणी केलेलं आहे. आणि प्रचंड अशी गर्दी आता जो काही अगस्ती महाविद्यालयाचे गेट आहे त्याच्या पुढे जण एकदा सुरुवात झालेली आहे. अगदी काही वेळामध्ये हा संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा गुलाल घेतला जाईल आणि फटाक्यांची जी काही आतिषबाजी आहे ती देखील केली जाण्याची शक्यता आता या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. प्रदीप. नक्कीच गणेश, आताच RPIचे शांताराम संगारे यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे. RPI ज्याच्या सोबत असेल तो गुलाल घेऊनच येतो अशी प्रतिक्रिया RPIचे शांताराम संगारे यांनी दिलेली आहे. आपण पाहतोय अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा एकतर्फी असा निकाल लागलेला आहे. शेतकरी समृद्धी मंडळाच्या बाजूनं हा निकाल लागलेला आहे. शेतकरी समृद्धी मंडळाचे एकूण 16 उमेदवार या मतमोजणीमध्ये विजयी झालेले आहेत. देवठाण गटाचा निकाल आपल्या हाती येतोय. आंबरे गोरख लक्ष्मण यांना 57 मते मिळाली आहेत, तर उगले चंद्रभान फकीरबुवा यांना 107, तर उगले नामदेव बाळासाहेब यांना 2642 मते मिळाली आहेत. बोंबले बादशाह दत्तू यांना 4144 मते, तर वाकचौरे भाऊसाहेब नामदेव यांना 2576 मतांनी ते विजयी झालेले आहेत. वाकचौरे जालिंदर वामन यांना 2539 मते मिळाली आहेत,
तर देवठाण गटातून वाकचौरे रामनाथ बापूराव यांना 4197 मते मिळाली आहेत. शेळके सुधीर कारभारी यांना 4007 मते देवठाण गटामधून मिळाली आहेत. त्याचप्रमाणे कोतुळ गटाचाही निकाल आपल्या हाती येतोय. घुले सुभाष बाबूराव यांना 85 मते मिळाली आहेत. यांचा पराभव झालेला आहे. देशमुख मनोज शिवनाथ यांना 4306 मते मिळाली आहेत. देशमुख राजेंद्र नानासाहेब यांना 2645 मतं मिळाली आहेत. तर लहामटे यामाजी सखाराम यांना 4465 मते मिळून लहामटे यामाजी सखाराम हे कोतुळ गटामधून विजयी झालेले आहेत. शेळके कैलास सीताराम यांना 4356 मतं मिळाली आहेत. तर शेळके रावसाहेब तुकाराम यांना 2463 मतं मिळाली आहेत. सावंत बाळासाहेब गणपत यांना 2432 मतं मिळाली आहेत. एकूण 6 फेरी पूर्ण झाल्या असून शेतकरी समृद्धी मंडळाला एकूण 16 उमेदवार यामध्ये विजयी झालेले आहेत. शेतकरी विकास मंडळाला मोठा फटका या निवडणुकीत बसलेला आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकीत सुद्धा याचा मोठा प्रभाव हा दिसून येणार आहे. आपल्यासोबत गणेश आवारी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. गणेश, नक्कीच प्रदीप, जे काही विजयाची घोडदौड आहे ती सुरूच आहे. काही वेळामध्ये संपूर्ण निकाल आपल्या हाती येणार आहे. माझ्यासोबत काही शेतकरी देखील या ठिकाणी आहेत. काय प्रतिक्रिया द्याल संपूर्ण हा निकाल पाहिला तर? आज शेतकरी समृद्धी मंडळाचा अतिशय मोठ्या फरकाने विजय झाला. नक्कीच शेतकऱ्यांनी जे या समृद्धी मंडळाला प्रेम दाखवलं, त्या प्रेमात पोटी कारखाना अतिशय व्यवस्थित पद्धतीने चालवून शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याचं काम हे नवीन संचालक मंडळ करील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा त्यांना एकदा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. प्रदीप, या ठिकाणी गणेश कानवडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर गणेशराव, आपण जर हा निकाल जर पाहिला, प्रचंड मेहनत ह्या तुमच्या मंडळाने या ठिकाणी घेतली होती आणि आज अखेर त्याचं फळ मिळालंय. काय प्रतिक्रिया आहे तुमची? मी प्रथमतः सर्व शेतकऱ्यांचे, सर्व मतदार बंधूंचे, सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो. ही जी मोठी जबाबदारी जी दिलेली आहे शेतकरी समृद्धी मंडळावर, ही पूर्णपणे पार पाडतील आणि एवढ्या अडचणीच्या याच्यात सुद्धा एवढं सगळी दहशत, या सगळ्या दहशतीला या सगळ्या मतदारांनी मोडीत काढलं आणि गायकर साहेब, आमदार साहेब, किरणजी लांबटे साहेब, भांगरे साहेब या सगळ्यांवर विश्वास ठेवला, अख्ख्या पॅनलवर विश्वास ठेवला आणि या सगळ्यांवर विश्वास ठेवून जो त्यांच्यावर मतधिक्याने जे निवडून दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. सर्व शेतकऱ्यांच्या सभासदांचे आभार मानतो व सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा देतो. नक्कीच प्रदीप, या ज्या काही प्रतिक्रिया आहे या शेतकऱ्यांच्या सभासदांच्या या ठिकाणी काही प्रतिक्रिया आहेत. काय बोलायचं, काय प्रतिक्रिया म्हणजे हे जे काही प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत आणि सगळ्यांकडून या मोठा जल्लोष या ठिकाणी केला जातोय आणि एकदम अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी जे काही पोलीस यंत्रणा असेल त्यांचं देखील या ठिकाणी कामकाज चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे. काय प्रतिक्रिया आहे, काय प्रतिक्रिया द्याल तुम्ही आता? आजचा जो निकाल आहे तो एकदम प्रस्थापितांच्या विरोधात, म्हणजे साहेबांच्या विरोधात. त्यांनी जे डायलॉग केले होते का यांना असं करू, यांना तसं करू, असं काही नाही. बहुजन समाज, आदिवासी समाज, सर्व RPI, सर्व जे घटक एकत्र आले आणि त्यांना त्यांची शेवटची निवडणूक हे दाखवून दिले लोकांनी. त्यामुळं त्यांनी आता इथून पुढे गडबड करणे नाही. म्हणजे प्रदीप, ही जी काही प्रतिक्रिया आहे, आक्रमक प्रतिक्रिया त्यांच्याकडून सर्वांकडून येते आणि ही शेवटची निवडणूक असल्याचं देखील आता अनेक जण त्यांच्या प्रतिक्रियेमधून बोलत आहेत. प्रदीप, नक्कीच गणेश, अतिशय आक्रमक अशी प्रतिक्रिया आता समोर येत आहे. सीताराम पाटील गायकर यांचा दणदणीत विजय मानला जातोय. शेतकरी समृद्धी मंडळाला एकूण 16 उमेदवार विजयी झालेले आहेत.
आपण पाहतोय 6 फेरी पूर्ण झालेल्या आहेत. अकोले गट, इंदोरी गट, आगर गट, देवठाण गट, त्याचप्रमाणे कोतुळ गटाच्या फेरी पूर्ण झाल्या असून 5ही गटांमध्ये शेतकरी समृद्धी मंडळाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड यांना हा मोठा धक्का बसलेला आहे. तर शेतकरी समृद्धी मंडळाचे सीताराम पाटील गायकर यांचा दणदणीत विजय झालेला आहे. अकोले शहरात शेतकरी समृद्धी मंडळाच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड असा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. शेतकरी समृद्धी मंडळ आणि शेतकरी विकास मंडळ यांच्यामध्ये ही निवडणूक होती. सीताराम पाटील गायकरांचा दणदणीत विजय झालेला आहे. शेतकरी समृद्धी मंडळाचे एकूण 16 उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यामध्ये अकोले गट, इंदोरी गट, आगर गट, देवठाण गट तसेच कोतुळ गट या 5ही गटांच्या फेरी पूर्ण झाल्या असून शेतकरी समृद्धी मंडळाचे 16 उमेदवार विजयी झालेले आहेत.
आपण पाहतोय अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीचा निकाल लागत आहे। एकूण 6 फेरी पूर्ण झालेल्या आहेत। शेतकरी समृद्धी मंडळाला एकूण 16 उमेदवार विजयी झालेले आहेत। शेतकरी विकास मंडळाला हा धक्का मानला जातोय। पिचड पिता पुत्रांचा फार मोठा राजकीय पराभव झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। अकोले तालुक्यातील कारखाना सभासदांनी एकहाती मतदान सीताराम पाटील गायकर यांच्या पॅनलला केलेलं दिसतंय। शेतकरी समृद्धी मंडळाचे एकूण 16 उमेदवार विजयी झालेले आहेत। 6 फेऱ्यांमध्ये शेतकरी समृद्धी मंडळाचे एकूण 16 उमेदवार विजयी झालेले आहेत। शेतकरी विकास मंडळाला पिचड पिता पुत्रांना मोठा धक्का या निवडणुकीत बसलेला आहे। 40 वर्षांचा राजकीय कारकिर्दीला सुरुंग लागल्याचं आता पाहायला मिळतंय। MH टाइम्स मराठी, राजयोग न्यूज, स्वराज्य माझा, डेली न्यूज मराठी आज दिनांक या चॅनलवर थेट प्रक्षेपण निवडणुकीचे थेट प्रक्षेपण मतदानाचे आपण दाखवत आहोत। एकूण 6 फेरी पूर्ण झाल्या असून शेतकरी समृद्धी मंडळाचे एकूण 16 उमेदवार हे विजयी झालेले आहेत। शेतकरी विकास मंडळाला मोठा धक्का बसला असून पिचड पिता पुत्रांचा फार मोठा राजकीय पराभव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 40 वर्षांच्या पिचड पिता पुत्रांच्या राजकीय कारकिर्दीला सीताराम पाटील गायकर यांच्या पॅनलने आणि महाविकास आघाडीने सुरुंग लावलेला आहे। 2019ला आमदारकी, नंतर ग्रामपंचायत आणि आता कारखानाही गेला हातातून। अकोले शहरात शेतकरी समृद्धी मंडळाचा मोठा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। 16 उमेदवार विजयी झाल्यानं अकोले शहरात मोठा जल्लोष शेतकरी समृद्धी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। एकहाती मतदान हे झालेलं आहे शेतकरी समृद्धी मंडळाला। सीताराम पाटील गायकर यांचा मोठा विजय हा मानला जातोय।
सकाळी 9 वाजलेपासून मतदान मोजणीला सुरुवात झालेली होती। शेतकरी समृद्धी मंडळाचे एकूण 16 उमेदवार विजयी झालेले आहेत। 6 फेऱ्या एकूण पूर्ण झालेल्या आहेत। मात्र अजूनही शेतकरी विकास मंडळाचा एकही उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला नाही। पिचड पिता पुत्रांना मोठा धक्का या निवडणुकीत बसलेला आहे। अकोले तालुक्याच्या राजकीय पटलावर पिचड नावाची गाडी अगदी वेगाने तालुक्यातून रिवर्स होताना आता दिसत आहे। पिचड पिता पुत्राचा फार मोठा राजकीय पराभव या निवडणुकीत सीताराम पाटील गायकर यांच्या पॅनल मार्फत तसंच महाविकास आघाडी राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी समृद्धी मंडळाच्या माध्यमातून झालेला आहे। शेतकरी विकास मंडळाला तसंच पिचड पिता पुत्रांना या निवडणुकीचा मोठा धक्का बसलेला आहे। आधी आमदारकीनंतर ग्रामपंचायत आणि आता कारखानाही पिचड पिता पुत्रांच्या हातातून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अकोले तालुक्याच्या राजकीय पटलावर पिचड नावाची गाडी अगदी वेगाने तालुक्यातून रिवर्स होताना आता आपल्याला दिसत आहे। शेतकरी समृद्धी मंडळाचे 16 उमेदवार विजयी झाले असून पिचड यांचे शेतकरी विकास मंडळाचा एकही उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला नाही। मोठी बातमी, 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीला पिचडांच्या सुरुंग लागलेला आहे। सीताराम पाटील गायकर यांच्या माध्यमातून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडी यांच्या अकोले तालुक्याच्या राजकीय पटलावर पिचड नावाची गाडी अगदी वेगाने तालुक्यातून रिवर्स होताना या ठिकाणी दिसत आहे। 40 वर्षीय कारकिर्दीला सुरुंग लागल्याचं आता पाहायला मिळतंय। अकोले तालुक्यात अकोले शहरात मोठा जल्लोष करण्यात येत आहे। सीताराम पाटील गायकर, मधुभाऊ नवले, आमदार डॉक्टर किरण लामटे, शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले, मधुभाऊ नवले या दिग्गज नेत्यांनी अकोले शहरात मोठा जल्लोष साजरा केलेला आहे। त्याचप्रमाणे RPIचे नेते शांताराम संगारे यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे MH टाइम्सला बोलताना। त्याचप्रमाणे अजूनही काही शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आपल्यासोबत संदीप दातखिळे जोडले गेलेले आहेत। संदीप, काय महत्त्वाची अपडेट आहे? संदीप, आता शेवटचे 4 निकाल बाकी आहेत। खरं आता भटक्या विमुक्त जाती त्यामध्ये सुभाष काकड, सचिन दराडे, त्यानंतर इतर मागासवर्गीयमध्ये संजय देशमुख, मेनानाथ